पारंपरिक पद्धतीला आधुनिक तंत्राची जोड करून भात लागवड करणे आणि आपलं उत्पादन कसं वाढवणे या संदर्भात चर्चा करूया. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. पूर्वी जी भात लागवड व्हायची ती पारंपरिक पद्धतीने व्हायची. म्हणजेच काय तर बैलांच्या साह्याने नांगरणी करणं, राब जाळणं. आणि राब जाळणं म्हणजे काय तर झाडाच्या फांद्या पाला शेतात जाळणं याला राब जाळणे म्हणायचे किंवा राब भाजणे पण म्हणायचे. त्यामुळे काय व्हायचं, नैसर्गिकरित्या ह्युमिक ॲसिड, नायट्रोजन, वापसा स्थिती, नायट्रोजन स्थिरीकरण, तण नियंत्रण, न्यूट्रिशन अशा बऱ्याच गोष्टी ज्या या जमिनीत मिळायच्या. आणि आता काय झालं की जनावरं पाळणं अवघड होत असल्यामुळे आता नांगराची जागा ट्रॅक्टरने घेतली आणि त्यामुळे काय झालं, भाताचे गुंठ्याचं जो उत्पादन हे 25-30 किलोवर आलं. आणि त्यामुळे काय झालं की ते वाढवण्यासाठी जर तुम्ही पुढील तंत्राचा वापर जर केला आणि जर भात गुंठ्याचं उत्पादन 25वरून 80पर्यंत कसं नेऊ शकतो या संदर्भात आपण पुढील चर्चा करूया, पुढील विषय समजून घेऊया. सोबत आपले आहेत शेती अभ्यासक श्री महेंद्र सर आणि यांच्याकडून जाणून घेऊया ही भात शेती पद्धती आणि त्याच्यापासून आपण उत्पादकता कशी वाढवावी. मी सेवानिवृत्त प्राध्यापक महेंद्र अनंतराव ठाकूर, मुक्काम पोस्ट मठ, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. पारंपरिक पद्धतीतून शेती व्यवसाय जो केला जायचा त्यातून एकूण उत्पादकता ही घटलेली दिसते आहे. पण याच पद्धतीला जर आधुनिक पद्धतीची जोड दिली गेली, त्याची सांगड घातली गेली, तर मला खात्री आहे की शेती उत्पादन हे दुपटीने निघतं. पर्यायाने त्याची शेती उत्पादकता ही दुपटीहून अधिक निघते आहे. पूर्वी तण नियंत्रणासाठी आजूबाजूचा पालापाचोळा गोळा करून तो शेतात जाळला जायचा. त्याच्यामागे उद्देश एकच होता की तणांचं नियंत्रण करणं आणि त्याचबरोबर त्यातून निघणारी राख हे फॉस्फेटचा कार्य करत होतं आणि त्यातून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायचा. पूर्वीच्या काळी शेती केली जायची त्यामध्ये विशेषतः शेणखताचा जास्तीत जास्त वापर व्हायचा, जेणेकरून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी ही गोष्ट आवश्यक होती. कालांतराने यामध्ये हळूहळू बदल होत गेला. बैलजोडी आणि लाकडी नांगर यांच्या सहाय्याने जे शेत नांगरलं जायचं त्या ठिकाणी पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टरने त्याची जागा घेतली. असं करत असताना हळूहळू हे शेती तंत्र बदलत जाऊन आपण रासायनिक खताकडे जास्तीत जास्त त्याचा कल वाढवू लागलो. पण एक महत्त्वाची यामध्ये गोष्ट अशी आहे, रासायनिक खतांच्या मात्रा देण्याला विरोध नाही, पण त्या तुलनेत सेंद्रिय खतांचा पुरवठा जेवढा होणं गरजेचं आहे किंवा शेणखत, कुजलेलं शेणखत हे त्या जमिनीच्या भागामध्ये देणं गरजेचं आहे. या दोन्ही घटकांची योग्य पद्धतीने जर सांगड घातली गेली तर उत्पादन नक्कीच दुपटीपेक्षा अधिक निघतं. यासाठी आमचा हा प्रयत्न चालू आहे. मित्रांनो, ठाकूर सरांनी म्हटल्याप्रमाणे बैलांची जागा सध्या ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरने घेतली आणि त्यामुळे काय होतं, निसर्गतः शेतीसाठी लागणारे जे घटक होते ते कमी झाले. आणि सध्या जर तुम्ही अभ्यास करा तर सध्या ते न मिळाल्यामुळे भाताची उत्पादकता कमी झाली. म्हणजेच काय होतं की 70 ते 80 kg प्रति गुंठा जे मिळणारं भात होतं ते 35 ते 40 kg प्रति गुंठ्यावर आलं. आणि त्यावर पर्याय म्हणून जर तुम्ही शेणखत प्रति गुंठा 25-30 kg जर दिलं तर ते गरजेचं आहे. सरांनीही ते आपल्या शेतामध्ये दिलं आहे आणि सरांनी लागवड करण्यापूर्वी चिखलणी जे झाल्यावर शेणखताची मात्रा ही जमिनीमध्ये दिली किंवा त्या चिखलामध्ये दिली. तदनंतर काय केलं, मुळांची वाढ उत्तम होण्यासाठी प्रति गुंठा ह्युमिक ॲसिड हे ग्रॅन्युअलमध्ये त्यांनी 100 ते 150 ग्रॅम प्रति गुंठ्याला दिले. तरव्याची रोपं म्हणजेच भात रोपं लावल्यावर लगेच मुळं वाढायला पाहिजेत आणि जर मुळं वाढली, पांढऱ्या मुळांची संख्या वाढली तर ते अन्न जास्त घेणार आणि ते झाडाला वापरणार आणि म्हणून मुळांची संख्या वाढवण्यासाठी ह्या ह्युमिकचा वापर त्यांनी उत्तमरित्या केला. तदनंतर सिंगल सुपर फॉस्फेट प्रति गुंठा 3 ते 4 kg दाणेदार स्वरूपात होतं ते दिलं. त्यामुळे भात रोपांची जी वाढ आहे ती जोमाने होते. किंवा राख सुद्धा तुम्ही देऊ शकताय. फक्त जर तुम्हाला राख द्यायची असेल तर 50 ते 100 kg तुम्ही प्रति गुंठ्याला देऊ शकताय. सरांनी जवळजवळ SSP दिल्यामुळे राख 25 ते 30 किलोच्या आसपास जवळजवळ त्याला प्रति गुंठ्याला दिली. तदनंतर 10-26-26 प्रति गुंठा 1 kg दाणेदार
हे गाढणीला म्हणजे चिकळणीमध्ये ते दिले आणि त्यामुळे काय होतं 1 महिन्यापर्यंत भात पिकाला NPKची जी गरज आहे ती योग्य मिळेल. त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्न घटक जे आहेत ज्याला मायक्रोन्यूट्रन्स म्हणतात हे प्रति गुंठा साधारण अर्धा किलो हे समप्रमाणात पसरले आणि त्यामुळे काय होतं की न्यूट्रिशनची जी कमतरता होणार आणि नंतर वाढीवर आणि दाणे भरण्यास जी अडचण होणार ती उत्तम होईल आणि दाणे मोठे होतील आणि जोमाने वाढतील, जोमाने भरेल आणि लोंब्या उत्तम येतील. त्यानंतर गिरीपुष्प या हिरवळी खताचा जो पाला आहे तो प्रति गुंठ्याला 50 kg देऊन चिखलणी म्हणजे गाळणी केली आणि त्यामुळे काय होतं तर चांगला ह्युमस तयार होतो आणि हा पाला 4 दिवसामध्ये चांगला कुजून खत बनते आणि अशा प्रकारे नियोजनबद्ध जर संतुलित खत जर तुम्ही मात्रा दिली तर उत्तमपैकी भात लागवड होऊ शकते आणि उत्पादकता वाढू शकते. आता जर अभ्यास कराल तर जवळजवळ ह्याच्यावरील बाह्य जो खर्च आहे तो 100 ते 120 ते 130 रुपयापर्यंत येतोय आणि प्रति गुंठ्याला 65 ते 70 किलोपर्यंत भात मिळण्याची अपेक्षा असते. म्हणजेच पारंपरिक पद्धतीपेक्षा किंवा जर समजा ही न्यूट्रिशन दिल्यामुळे 30 ते 35 किलो जास्त भात मिळेल आणि 1000 ते 1200 रुपये निव्वळ नफा मिळतो आणि त्यामुळे काय होतं की जर खर्च वगळता 800 ते 1000 रुपये प्रति गुंठा तुम्हाला जास्त नफा मिळेल आणि त्यामुळे तुम्ही जर या पद्धतीने नियोजनबद्ध जर समजा भात शेती आणि रासायनिक आणि सेंद्रिय खताचा समतोलित आहार जर दिला त्याला भात पिकाला तर आपली शेती ही फायद्याची ठरू शकते किंवा शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. शेती ही स्वतः कराल तेवढी फायद्याची ठरते. त्यामुळे जेवढं स्वतः मेहनत कराल तेवढं तुमचा हा वरील खर्च जो आहे तो कमी येतो आणि तुम्हाला शेती फायद्याची ठरते. धन्यवाद.